नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं सपनाज होमस्कूलिंग या युट्यूब चॅनलमध्ये। आता आपण इयत्ता 8वीचा इतिहास नागरिकशास्त्राचा पेपर बघतोय। द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर आहे हा 2018 आणि 19 ला होऊन गेलेला पेपर आहे। तुम्हाला लक्षात यावं की पेपर कसा असतो, पेपरचा पॅटर्न काय आहे आणि तुमचा अभ्यास कितपत झाला हे समजण्यासाठी हा पेपर आहे। सो सराव पेपर म्हणून या पेपरकडे बघा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा। प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। 1. भारतात लहान मोठी अशी 600च्या वर डॅश डॅश होती। राज्य होती, खेडी, संस्थाने की शहर। 2. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून डॅश डॅश यांनी जबाबदारी स्वीकारली। यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, शंकरराव चव्हाण की विलासराव देशमुख। 3. आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॅश डॅश होते। साने गुरुजी, लाला लजपत राय की रमाबाई जनार्दन सावे। ब. खालील तक्ता पूर्ण करा। संघटना, संस्थापक। फॉरवर्ड ब्लॉक संस्थापक कोण होते, नाव लिहायचे। रासबिहारी बोस हे संस्थापक होते, त्यांनी निर्माण केलेली संघटना कोणती ती लिहायची आणि तुफान सेना ही संघटना होती, त्याचे संस्थापक इथे लिहायचे आहे। 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे। प्रश्न दुसरा अ आहे, एका वाक्यात उत्तरे द्या, कोणतेही 4। 1. त्रिमंत्री योजनेत सहभागी मंत्र्यांची नावे लिहा। 2. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना कोणता संदेश दिला। 3. सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली आणि 4. 106 हुतात्म्यांचे स्मारक कोठे उभारण्यात आले। 5. इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली। ह्याला 4 गुण आहेत आणि कोणतेही 4 यातले लिहायचे आहेत। ब. खालील विधाने सहकारण स्पष्ट करा, कोणतेही 3। 6 गुणांसाठी प्रश्न आहे, प्रत्येकी 2 गुण आहेत प्रश्नाला। 1. राष्ट्रीय सभेने फाळणीस मान्यता दिली। 2. खुदाराम बोस यांना फाशी देण्यात आली। 3. सरकारने साम्यवादी चळवळ चिरडण्याचे ठरवले आणि 4. भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगांनी स्वाक्षरी केली। तर या सगळ्या विधानांची तुम्ही कारणं द्यायची आहे। प्रश्न तिसरा आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। 1. इथे कोणते 2 लिहायचे, 4 गुण आहेत, प्रत्येकी 2 गुण असणारे 2 प्रश्नांना। 1. माउंट बॅटन योजनेविषयी माहिती लिहा। 2. चितगाव शस्त्रावरील हल्ल्याचा वृत्तांत लिहा आणि 3. संयुक्त महाराष्ट्र समितीचे योगदानाविषयी माहिती लिहा। आता नागरिकशास्त्राचा प्रश्न आहे ते सगळे। प्रश्न चौथा आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। 3 गुण आहेत। 1. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार डॅश डॅश यांना असतो। मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती, सभापती। 2. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक डॅश डॅश करतात। प्रधानमंत्री, राष्ट्रपती, गृहमंत्री, सरन्यायाधीश। आणि 3. अस्तित्व कायमस्वरूपी असते, डॅश डॅश अस्तित्व कायमस्वरूपी असते। मंत्रिमंडळाचे, नोकरशाहीचे, राष्ट्रपतींचे की राजकीय पक्षाचे। ब. खालील तक्ता पूर्ण करा। आता न्यायमंडळाची रचना, इथे आपल्याला तक्ता पूर्ण करायचा आहे। सगळ्यात पहिले 3 जे उच्च न्यायालय इथे रकाने भरायचे, सरन्यायाधीश, डॅश डॅश, जिल्हा न्यायाधीश। 5. थोडक्यात उत्तर लिहा, कोणतेही 2। याला 4 गुण आहेत, 2 गुण आहेत प्रत्येक प्रश्नाला। सर्वोच्च न्यायालयाची कार्य स्पष्ट करा आणि 2. नोकरशाहीमुळे राज्य व्यवस्थेला स्थैर्य कसे लाभते हे स्पष्ट करा। 3. मुख्यमंत्र्यांची कार्य स्पष्ट करा। आपले प्रश्न इथे सोडून झालेले आहेत। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, मित्रमैत्रिणींना त्यांचा फायदा होऊ दे आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत छान अभ्यास करा।